इंडिव्हिज्युअल स्कोर 94 रन्स. मोन्या पहिला बॉल संघासाठी आणि हा पहिला बॉल उडवलेला आहे. 4 रन. एक बॉल 4 रन. फायनल अशी असते. पहिला बॉल चौकार. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. बॉलिंग टीम वरती थोडंसं प्रेशर क्रिएट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे बॅट्समनचा. तो थोडाफार यशस्वी ठरत आहे. दुसरा बॉल वेल फिल्डिंग प्रशांत भोसले थ्रो केलेला आहे. निखिल बारगजे लाईव्ह ला आवाज येत नाहीये. एकदा प्लीज चेक करा. आवाज आवाज इन्क्रीज करा. माझा आवाज येत नाहीये. इम्पॉर्टंट माणसाचा आवाज येत नाहीये. कॉमेंटेटरचा आवाज येत नाहीये. लवकरात लवकर. ओ वेल कॅच. छोटे जबरदस्त जबरदस्त. फायनल मुकाबला आहे पण थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स आपण या ठिकाणी बोलू शकतो. कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये थोडासा फरक असतो आणि इथे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपली विकेट गमावलेली आहे फायनल मॅच मध्ये. अतिशय इम्पॉर्टंट मॅच मध्ये ओ दुसरा कॅच पण सुटलेला आहे. ही कॅच नव्हती मॅच होती. ही कॅच नसून मॅच होती हे लक्षात राहायला हवं होतं. दाद्या जमतय का दादूस. मॅच मॅच गेली हातातून असं बोलू शकतो. मॅच चेंजिंग मुवमेंट हा होऊ शकतो फायनलचा. ओ शांत शांत शांत. माइंड शांत करताना दोन्ही संघांवरती सम प्रमाणामध्ये प्रेशर या ठिकाणी दिसून येत आहे. दोन्ही संघांमध्ये जे प्रेशर आहे ते दिसून येत आहे या ठिकाणी. फायनल फायनल 5 बॉल झालेले आहेत या ठिकाणी. जबरदस्त बॉलिंग. ओ खेळत आहे. बॉल खेळून काढलेला आहे. ओव्हर खेळून काढलेला आहे. थोडंसं प्रेशर या ठिकाणी दिसून येत आहे. जबरदस्त. एक ओव्हर कंप्लीट झाली आहे या ठिकाणी. जबरदस्त जबरदस्त अशा ठिकाणी बॉलिंग झालेली आहे. एक ओव्हर 5 रन. एक ओव्हर 5 रन. फक्त 5 रन. फायनलचा मुकाबला प्रेशराइज गेम. आदेश ढमाळ ढमाळ परिवारातले उत्कृष्ट असे गोलंदाज आणि फलंदाज या ठिकाणी फायनल सामना खेळत आहेत. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्याचं काम संघाने त्यांच्याकडे दिलं आहे. पण मोन्या एका वेगळ्या फॉर्म मध्ये या ठिकाणी दिसून येत आहे. आपल्या संघासाठी हायेस्ट रन स्कोर करणारे 94 त्यांना स्कोर केलेले आहेत. हो जबरदस्त ग्राउंड शॉट स्टार्ट केलेले आहेत या ठिकाणी. रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही संघाकडून. आदेश ढमाळ्यांची बॉलिंग पण हा वाईट बॉल थोडस मिस वाईट बॉल गेलेला आहे. प्रेशराइज सिच्युएशन मध्ये अशा गोष्टी होतात. जबरदस्त प्रोत्साहन देताना पुन्हा एकदा नो बॉल. भरकटला भाऊ भरकटला. आदेश भाऊ भरकटला. संयमी खेळाडू. डोकं शांत आणि बॉलिंग करा. नो बॉल आणि 6. शांतता हवी. नो बॉल शांतता हवी. हा खेळ आहे संयमाचा. प्रशांत भोसले पुन्हा एकदा मूल मंत्र देताना आदेश ढमाळ्यांना काय करायचं आणि काय नाही. 16 रन झालेले आहेत. मूल मंत्र दिलेला आहे कॅप्टनने आदेश ढमाळ्यांना. शांतता आणि हा फायदा कॅप्टनच्या मूल मंत्राचा फायदा. असाच प्रशांत भोसलेंना आम्ही रिकी पॉन्टिंग बोलत नाही. कारण आहे नाद करती काय. जबरदस्त बॉलिंग. आपल्या प्लेयर्सच्या मागे पाठीशी उभे राहणारे संघाचे कॅप्टन आणि संघ मालक प्रशांत भोसले. जबरदस्त अशी बॉलिंग या ठिकाणी होत आहे. फक्त सिंगल काढून स्ट्राइक रोटेट झालेला आहे. एक बॉल बाकी आहे.
जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. एक बॉल बाकी. हो हो हो, कॅच मिस. थोडस लागलेलं आहे त्यांना. मेडिकल टीम नो नीड ऑफ मेडिकल. ओके, फिल्डर इज ओके. किती बॉल झाले? 5 बॉल झालेले आहेत. लास्ट बॉल टू गो. ओ, इट्स नो बॉल. 20 रन झालेले आहेत. ही ओव्हर आपण जर बघायला गेलं तर थोडीशी प्रेशरमुळे महागात गेलेली दिसते. हा पुन्हा एकदा नो बॉल देण्यात येत आहे. नो बॉल दिलेला आहे. थोडस लक्ष देण्याची गरज आहे. प्रेशर रिलीज करा, प्रेशर रिलीज करा. हा ओ ओ ओ, बेस्ट फिल्डिंग. एक रन 23 रन झालेले आहेत. 2 ओव्हर 23. थोडीशी महाग ओव्हर आपण या ठिकाणी बोलू शकतो. फायनलच्या हिशोबाने आहे. फायनल ओव्हर चालू आहे. प्रशांत भोसले डिस्कशन करताना रोहित यांच्यासोबत. ओहो, MCA चे प्लेयर, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्लेयर, त्यांना सर्वजण भैया बोलतात. द बॉलर, जबरदस्त बॉलर. प्रेशर रिलीज करताना, कॅप्टन प्रोत्साहन करताना. पहिला बॉल. विशाल मांढरे यांनी बाउंड्री लाईन पर्यंत सरकवलेला आहे, पण एक रनच घेऊन त्यांना संतुष्ट राहावं लागेल. प्रशांत भोसले आपल्या टीमचं प्रोत्साहन वाढवताना. मोन्या ऑन स्ट्राईक. प्रशांत, हो हो हो, प्रशांतकडे पुन्हा एकदा बॉल आलेला आहे. बॉल अडवलेला आहे. प्रशांत यांनी 3 रन वाचवलेले आहेत. जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन या ठिकाणी होत आहे. फिल्डिंग महत्वाची आहे. रनचेस करत असेल तर फिल्डिंग मध्ये रना दिल्या नाहीत पाहिजे. प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न, पण विशाल मांढरे आपल्या खेळाचं उत्कृष्ट असं प्रदर्शन करताना इथे दिसून येत आहेत. 6 रन, अमूल्य असे रन आपल्या संघासाठी जोडत आहेत. चौका. इट्स अ 4, इट्स नॉट अ 6. काय 4 रन आहे. 6 नाही, हा 4 आहे. माय मिस्टेक. मनावरती घेतलं भाऊंनी. 1 6. मोमेंट. प्रशांत भोसले पुन्हा एकदा अमृत, पुन्हा एकदा बहुमूल्य असे शब्द, बहुमूल्य असं प्रोत्साहन देताना या ठिकाणी दिसून येत आहे. 35 रन झालेले आहेत. समाधानकारक स्कोर म्हणावा लागेल या ठिकाणी. ज्याप्रमाणे पहिली विकेट गेल्यानंतर जे प्रेशर होतं टीमवरती, ते प्रेशर रिलीज करताना विशाल मांढरे आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी करत आहेत. फायनलची मॅच. जबरदस्त बॉलिंग. किती बॉल पेंडिंग आहेत? नाही बॉल आहे. किती बॉल पेंडिंग आहेत? 5 बॉल झालेले आहेत. लास्ट बॉल टू गो. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. ओ हो, 4 रनांचा प्रयत्न, पण एका रनांमध्ये संतुष्ट राहावं लागेल. स्ट्राईक रोटेट केलेली आहे आणि ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा विशाल मांढरे आलेले आहेत. रन स्कोर आहे 36 रन. 36 रन झालेले आहेत. 3 ओव्हर 36, 12चा स्ट्राईक रेट. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगने आणि बॅटिंगने सर्व डीएसएम मंडळातले असल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं मन मंत्रमुग्ध केलेलं आहे प्रशांत भोसले यांच्या बॉलिंगने आणि बॅटिंगने. पुन्हा एकदा धुरा सांभाळताना, पण पहिला बॉल 6. 6 रन. शेवटची ओव्हर अति क्रुशियल ओव्हर आहे ही. ओव्हर जबरदस्त अशा ठिकाणी रन चेससाठी फायदेशीर आहे. दुसरा बॉल बीट झालेला आहे. थोडीशी घाळ अशी फिल्डिंग आपण बोलू शकतो. 1 रन एक्स्ट्रा मिळालेला आहे. निखिल यांच्याकडून थोडीशी मिसफिल्ड आणि 1 रन विशाल मांढरे यांच्या खात्यामध्ये. मोन्या अगेन ऑन बॅट. आपलं बॅटिंग कौशल्य इथे पूर्णपणे त्यांना प्रेझेंट केलेलं आहे. 6 मारण्याचा प्रयत्न, पण एका रनामध्ये संतुष्ट राहावं लागेल. हितेश यांची चालाकी. 2 रन काढण्याचे कुठलाही मौका ते देत नाहीयेत. जेवढे रन वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत डीएसएम टायटन्स, तेवढे त्यांना रन चेसला खूपच फायदेशीर ठरेल. पण विशाल हे फक्त 6 ची वाट बघतायत. दे आर ट्राइंग टू हिट 6 अँड टू गेट मोर रन्स. आता टोटल आहे 45 रन. फायनलच्या हिशोबाने थोडासा ओके स्कोर बोलू शकतो, समाधानकारक देखील नाही. थोडासा स्कोर बोर्डमध्ये
इन्क्रीमेंटची गरज आहे त्याचबद्दल चर्चा करत असताना विशाल आणि मोन्या चार बॉल ना 4 बॉल झाले 2 बॉल बाकी आहेत 2 बॉल मध्ये 12 रन येण्याची शक्यता मोन्या पहिला बॉल ओहो पहिला बॉल मिस झालेला आहे बट नशीब त्यांच्या बाजूने आहे पहिला नो बॉल दिलेला आहे कॅप्टन अजूनही 2 बॉल बाकी आहेत विशाल स्ट्राईक वरती आहेत 1 रन एक्स्ट्रा मिळालेला आहे त्या नो बॉल मुळे आणि रनिंगचा 1 रन अजून एक वाईट बॉल प्रशांत भोसले यांच्यावर थोडंसं प्रेशर त्यांना थोडंसं शांत मन करायची गरज हो विशालने 6 मारण्याचा प्रयत्न बट एका रनामध्ये नक्कीच, एक रन संतुष्ट इथे. राहावं लागेल त्यांना अजून एक 2 रन झालेले आहेत विघ्नेश यांची थोडीशी घाई 50 रन हाफ सेंचुरी कंप्लीटेड टीमची हाफ सेंचुरी कंप्लीट झालेली आहे सज्ज खेळाडू लास्ट बॉल टू गो आणि लास्ट बॉल टू गो सुंदर अशी आणि विकेट अग्रेसिव्ह विकेट प्रशांत भोसले दत्तगुरु सेवा मंडळ आयोजित DPL सीझन 2 52 विन या फायनल साठी जो विन चेस आहे तो आहे 52 रन आता 52 रनासाठी DSM टायटन्सची जी स्ट्रॅटजी आहे ती डिस्कशन आपण बघू शकतो हे चालू आहे रोहित प्रेक्षकांची आदेश उत्सुकता देखील या ठिकाणी वाढलेली आहे आणि जबरदस्त, DPL सीझन जबरदस्त. 2 चा शेवटचा सामना उत्तम असं नियोजन दत्तगुरु सेवा मंडळ आयोजित DPL सीझन 2 टायटन वर्सेस अवेंजर फक्त शेवटच्या 4 ओव्हर आणि निर्णय आपल्या सगळ्यांच्या समोर असेल हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं जो जीता है उसे हराने वाले को जादूगर कहते हैं 52 रन टू विन फायनल साठी रनचेस आहे 52 रन डिस्कशन चालू आहे दोन्ही संघांमध्ये लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे जे बॅटिंग करणार आहेत DSM टायटन्स टीम कडून त्यांना लवकरात लवकर पिच वरती यायचं आहे पिच वरती आल्यावर आगमन झालेलं आहे रोहन गोळे 24 रोहन गोळे. चेंडू आणि 52 रन प्रेक्षक देखील उत्सुक आहे की DPL सीझन 2 ची पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोण जिंकेल टायटन जबरदस्त खेळ का अवेंजर्स जबरदस्त खेळ खूपच रोमांचकारी खेळ या ठिकाणी रंगलेला आहे DPL सीझन 2 दत्तगुरु सेवा मंडळ आयोजित DPL सीझन 2 दोन्ही संघांना विनंती आहे की लवकरात लवकर खेळ चालू करायचा आहे वेळेचा अभाव लवकरात लवकर खेळ चालू करायचा आहे संघाचे कप्तान संघाची धुरा सांभाळताना दिसून येत आहे तिथे प्रशांत भोसले जबरदस्त मॅच केलेली आहे आपल्या संघासाठी खेळाडू सज्ज झालेत प्रशांत भोसले 1 चौका 4,000 रुपये प्रकाश मोरे यांच्याकडून 24 प्रशांत चेंडू भोसले प्रत्येक चौका 4,000 रुपये ओपन ऑफर फक्त ही ऑफर आहे प्रशांत भोसले संघ मालक कॅप्टन धुरंधर खेळाडू टीमला फायनल पर्यंत आणण्यात मोलाचा वाटा असणारे प्रशांत भोसले पहिला बॉल फायनल चेस साठी बॉल बीट जबरदस्त बॉलिंग एक घातक खिलाड़ी जिसका नाम है मयूर गोळे पैशनेट अबाउट द गेम मयूर गोळे दूसरा बॉल बैट्समैन तैयार बॉलर तैयार फुल टॉस पण वाईट बॉल एक अतिरिक्त रन थोडासा प्रेशर गेम मध्ये अतिरिक्त रन दिलेला आहे सर्व प्रेशर अथांग शांतता पूर्ण दोन्ही टीम मध्ये प्रेशराइज सिच्युएशन सिंगल मारून स्ट्राइक रोटेशन
गोळे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. रोहन स्ट्राईक वरती आलेला आहे. हसतमुख चेहरा, प्रेशर हँडल करण्याची कॅपॅसिटी या खेळाडू मध्ये आहे. भाऊ भाऊ जबरदस्त आणि बाउंड्री लाईन पर्यंत बॉल गेलेला आहे. हेमंत यांचा क्षेत्ररक्षण. 1 रन. एका रनांमध्ये संतुष्टी मानावी लागेल. बोथ ब्रदर्स ऑन. प्रशांत भोसले पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये. त्यांच्याकडून संघाला खूप सारी अपेक्षा. चौकात चौका आणि मारण्याचा प्रयत्न पण अयशस्वी. शांत आणि अग्रेसिव्ह खेळाडू. चौक्याचे 4,000 रुपये फक्त प्रशांत भोसलेंसाठी आहे. लवली बॉलिंग होत आहे या ठिकाणी. प्रेशराइज सिच्युएशन मध्ये पण प्रशांत भोसले बोलते. पहिला 6. 8,000 रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. 8,000 रुपये. 8,000 रुपये गुगल पे झालेले आहेत प्रशांत भोसलेंच्या अकाउंट मध्ये. भाऊ नात करती काय. प्रशांत भोसले बोलते. पहिला 6. जबरदस्त प्रेशर रिलीज सिच्युएशन फॉर टीम टायटन्स. DSM टायटन्स. अरे कॉमेंट बोलतात. कान बंद कर. सुंदर शॉट. 1 रन. 1 रन काढून नॉन स्ट्रायकर एंडवर आलेले आहेत प्रशांत भोसले. रिगार्डिंग डिस्कशन. पहिली ओव्हर कंप्लीट. रन किती झालेले आहेत आदित्यजी. 11 रन या ठिकाणी झालेले आहेत. एक ओव्हर 11. स्ट्राईक रेट आहे 11चा. रिक्वायर्ड रन रेट आहे 12चा. 1 रनने मागे पण प्रशांत भोसले अजून फील्ड वरती आहेत. वाईड बॉल वाईड बॉल वाईड बॉल. जबरदस्त खेळाडू. प्रत्येक बॉल समंजसपणे खेळत आहेत. आणि हा 6. आणि हा 6 रन. प्रशांत भोसलेंनी 16,000 कमवलेले आहेत. 6 ला 8,000 रुपये आहेत. 8 आणि 8 16,000 रुपये झालेले आहेत. प्रशांत भोसले 16,000 रुपये कमवलेले आहेत आणि अनु कमवू शकतात. पण मोने यांनी तो प्लॅन फेल केला. 1 रनांमध्ये संतुष्टी. 8,000चा लॉस प्रशांत भोसले यांचा. जबरदस्त खेळ. प्रत्येक बॉल मध्ये कॅल्क्युलेशन चालू आहे. प्रत्येक बॉल. जबरदस्त फिल्डिंग. एक्स्ट्रा रन पासून वाचवलेला आहे विशाल मांढरे यांनी. प्रशांत भोसले पुन्हा एकदा ऑन फील्ड. सर्वांचं लक्ष वाईड बॉल. हा वाईड बॉल आहे. सर्वांचं लक्ष प्रशांत भोसलेंच्या बॅटिंग वरती. लगान टीम. 21 रन. कचरा मार. फाइनल मैच. ये सब गेम तुम्हारे हाथ में है. कचरा मार. वाइड बॉल का नो बॉल. नो बॉल आहे. हा नो बॉल दिलेला आहे. एक्स्ट्रा अतिरिक्त रन. थोडासा प्रेशर बॉलर वरती. हा फायनल मॅच असल्याचा त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत आहे. पण अजून एक नो बॉल. प्रेशर गेम. प्रेशर गेम. जिंकण्यासाठी अवेंजर्सला 29 रनांची गरज आहे. प्रेशर बिल्डअप होत आहे. थोडासा वेळ घ्या. साइड चेंज. थोडासा वेळ घ्या. फायनलचा मुकाबला. ओ जबरदस्त फिल्डिंग सुमित निगडे. जबरदस्त फिल्डिंग सुमित निगडे यांच्याकडून झालेली आहे. नशीब कॅच मिस झालेला आहे. पण या ठिकाणी सुमित निगडे यांच्या हातून जॉन्टी रोड्स ऑफ DSM एव्हेंजर्स. नो. आणि हा 1 रन अतिरिक्त रन मिळालेला आहे. नो बॉल आहे. नो बॉल. टोटल स्कोर आदित्यजी प्लीज सांगा. 26 रन झालेले आहेत. 26 रन. आणि हा कॅच. गेम चेंजिंग मुवमेंट ठरू शकतो. गेम चेंजिंग विकेट ठरू शकते. ही 26 रन झालेले आहेत. आणि जिंकण्यासाठी देखील 26 प्रशांत भोसले यांचे 16,000 मायनस झालेले आहेत कारण ते आउट झालेले आहेत.
16,000 मायनस. प्रशांत भोसले यांचे 16,000 मायनस. प्लीज नोट. जिंकण्यासाठी आता 26 रनांची गरज आहे. 13 बॉलांमध्ये 26 रन. रोहित गोळे संघाचे उपकर्णधार कर्णधार. धुरा सांभाळताना एक अनुभवी आणि संयमी खेळाडू. कॅल्क्युलेटिव्ह खेळ यांच्याबद्दल प्रसिद्ध असणारे दत्तगुरु सेवा मंडळातील एक जबरदस्त क्रिकेटपटू. Come on, नानू, you can do it. 2 ओव्हर 27 रन या ठिकाणी झालेले आहेत आणि 25 रनांची गरज आहे जिंकण्यासाठी. 12 दोन. चेंडू 25 रन. 2 ओव्हर 25 रन. 12 बॉल 25. 6ची रिक्वायरमेंट. 2 6ची रिक्वायरमेंट. रोहित गोळ्यांचं कॅल्क्युलेशन असेल 2 6 आणि मयूर गोळ्यांचं कॅल्क्युलेशन बॉल. आणि ग्राउंड शॉट 1 रन, पण रोहित यांचे नकार. मयूर गोळे त्यांच्या चुरस. वाईड बॉल. उई वाईड बॉल. वाईड बॉल. अर्र वाईड बॉल. जबरदस्त मॅच. आणि या ठिकाणी 6 मारण्याचा प्रयत्न पण हा अयशस्वी ठरला आहे. एका रनांमध्ये संतुष्ट राहावं लागेल. हिटिंगची रिक्वायरमेंट. रोहित यांच्या चेहऱ्यावरती साफ दिसून येत आहे नाराजी त्या शॉट बद्दल. भावासमोर भाऊ. वाईड बॉल. भावासमोर भाऊ. दोघांनाही एकमेकांचा खेळ माहिती आहे. कोण कशाप्रमाणे बॅटिंग करतो. नो बॉल. नो बॉल आहे. 32 रन या ठिकाणी. बत्तीस रन झालेले आहेत. ग्राउंड शॉट मारण्याचा प्रयत्न. 1 रन चोरलेला आहे. सुमित निगडे यांचं क्षेत्ररक्षण अप्रत्यक्षरित्या आपण जर बघायला गेलं तर सुमित निगडे याने खूप सारे रन आपल्या संघासाठी अप्रत्यक्ष येतो. आंबी डीएसएमचा आंबी. ओ 6 मारण्याचा प्रयत्न पण आहे यशस्वी. सुमित निगडेच्या हातामध्ये बॉल. ओ जॉन्टी रोड्स. सुमित निगडे जर्सी नंबर 19 जॉन्टी रोड्स ऑफ डीपीएल. शेवटपर्यंत राहण्याचा प्रयत्न. ओ हातामध्ये काय झाली शक्यता आणि विकेट. असा झेल विशाल मांढरे. महत्वपूर्ण विकेट. आता आणि माझी चार्जिंग आहे. 7 चेंडू 18 रनांची गरज. 7 चेंडू. आता जे फील्ड वरती आलेले आहेत त्यांच्यावरती वैयक्तिक असा संघासाठी नक्कीच काहीतरी कामगिरी करतील. कामावर येणारे क्रिकेट प्रेमी धमाळ परिवारातील आदेश धमाळ छोटबंधू यांच्या हातामध्ये धुरा. ओ बोललो होतं ना भावे आपला. कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स त्यांच्या त्या शॉट मध्ये जो कॉन्फिडन्स आहे. शेवटची ओव्हर. 6 चेंडू आणि 14 रनांची गरज. 2 6. 6 बॉल 14. 2 6 टू लेवल द स्कोर. 2 6 टू लेवल द स्कोर. 3 ओव्हर मध्ये 38 रन झालेत. 6 बॉल मध्ये 14 रन हवेत. थोडासा डिस्कशन. दत्तगुरु सेवा मंडळ डीपीएल सीझन 2 विजयी संघ हा फक्त एका ओव्हर साठी थांबलेला आहे. यानंतर निर्णय कळेल. मागे सूरज श्रीवास्तव यांना आपल्या संघासाठी उत्तम बॉलिंग केली होती. रन चेस मध्ये त्यांचा हात कोण पकडू शकत नाही. डीपीएल मध्ये सर्वांना माहित आहे आणि संघाने योग्य असा बॉलर निवडलेला आहे बॉलिंग साठी. पण स्ट्रायकर एंड वरती आहेत रोहन गोळे. रोहन गोळे आपल्या बल्लेबाजीचे रोहन गोळे आपल्या बल्लेबाजीच्या काय जलवा बिखरणार आहेत ते बघण्याजोगे असेल. या ठिकाणी कॉन्फिडन्स शॉट आपण
शेवटचा बघितलेला आहे आदेश ढमाळ्यांचा. त्या चौकारामुळे त्यांना थोडा कॉन्फिडन्स आला असेल की ही मॅच ते सहजासहजी जिंकू शकतील. 2-6 आणि मॅच हातात. 2-6. ओ नो बॉल. नो बॉल आहे आणि सुपर शॉट. बोललो होतो भाई, बोललो होतो. नो बॉल आणि 6. नो बॉल आणि 6. नो बॉल आणि 6. हा लेग डिसिजन. 5 चेंडू, डिसिजन वॉज 7 नो बॉल रन. आणि इट 6. आणि इथे विजय संघ. प्रेशर थोडस रिलीज. 5 चेंडू 7 रनांची आवश्यकता. कीपर चेंज नाही बोलला ना. सहा- डिसिजन इज अ लास्ट डिसिजन, प्लीज नोट. 6 चेंडू 7 रन. अंपायर डिसिजन इज अ लास्ट डिसिजन, प्लीज नोट. एक गोष्ट 6 बॉल, महत्त्वाची आहे, 7 अंपायर रनांची डिसिजन इज अ शक्यता. लास्ट डिसिजन, प्लीज नोट. अंपायर चेंज केले नव्हते आणि जबरदस्त अशी अंपायरिंग या ठिकाणी आपण पाहत आहोत. एक रोमांचक मुकाबला दत्तगुरु सेवा मंडळ DPL सीझन 2 मध्ये. हा क्षण खूप महत्वाचा ठरू शकतो. नो बॉल, जबरदस्त अंपायरिंगची स्किल्स या ठिकाणी दिसत आहेत. थोडस प्रेशर बॉलर वरती. जबरदस्त. ओ बॉलिंग बॉलिंग बॉल आहे. तो मुमेंट. एक रन घेतलेला आहे. दुसऱ्या रनाचे प्रयत्न करणार नाही करणार. रन आदित्यजी प्लीज रन सांगावे. रन किती झालेले आहेत? 4 बॉल 6 रन. किती रन पाहिजेत? 4 बॉल राहिले आहेत. 4 चेंडू 6 धावा. 4 बॉल 6 रनांची गरज आहे. 4 बॉल 6 रन, बरोबर. 4 बॉल 6 रनांची आवश्यकता आहे. DPL सीझन 2 विनिंग शॉट खेळण्याची संधी आदेश धामाळे यांच्याकडे. 4 बॉल 6 रन. बॉल टाकलेला आहे, मारण्याचा प्रयत्न पण मिस. बॉलिंग सिच्युएशन मध्ये जबरदस्त बॉलिंग. हा सामना 3 चेंडू 6 धावा. रोमांचक रोमांचक रोमांच दिसून येतोय. हो एक रन काढून थोडस स्ट्राईक रोटेट केलेले आहे. 2 बॉल 5. हा विनिंग शॉट. 2 दोन चेंडू बॉल 5 धावा. 2 बॉल 5 धावा. 5 धावा 2 चेंडू. 2 बॉल 5 ची रिक्वायरमेंट. थोडासा डिस्कशन कॅप्टन सोबत दोन्ही बॅट्समन करत आहेत. DPL सीझन 2 फायनल कोण जिंकणार या 2 बॉलच्या टाकण्यावरती पूर्णपणे निर्भर आहे. 2 चेंडू 5 धावा. खूप छान असा सामना रंगलेला आहे. जबरदस्त. दोन्ही संघ एकदम चुरशीचे गेम खेळतात. दोन्ही साईडला वातावरण टाईट झालेलं आहे. सूरज श्रीवास्तव आपल्या स्किलचा पूर्णपणे वापर करताना पंचिन करा. सूरज श्रीवास्तव पंचिन. जबरदस्त. रोहित सज्ज. सूरज श्रीवास्तव फायनल जिंकवण्यासाठी सज्ज. सूरज श्रीवास्तव डॉट घालवण्यासाठी सज्ज. थोडस दोन्ही रिलॅक्स. अंपायरचं डिस्कशन. गडबड बंद Score. करा. नितीन डमाळ गडबड बंद करा. सुपर ओव्हर. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होणार आहे. प्लीज नोट. दोन्ही संघांनी यावरती लक्ष द्या. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होईल. अंपायर डिसिजन, अंपायर कॉल. सामना टॉस झाला तर सुपर ओव्हर आहे. काय झाला तर मार. डॉट कर. वाईड बॉल. वा प्रेशराइज सिच्युएशन मध्ये पण शांत आणि संयमी खेळ. जबरदस्त खेळ दिसून येतो या ठिकाणी. आणि आवडवलेला आहे. 1 रन तर घेतलेला आहे. दुसऱ्या रनाची धावेचा प्रयत्न नाही.
एक बॉल तीन, एक बॉल तीन, एक बॉल तीन. याला म्हणतात फायनल, याला म्हणतात फायनलचा थरार. Same ball, बावडी. याला म्हणतात बावडी, फायनलचा same ball. थरार. प्रेशर दोन्ही संघांवर, प्रेशर दोन्ही संघांचे संघ मालक आपल्या बॅट्समन आणि टीम सोबत चर्चा वार्तालाप करताना, स्ट्रॅटेजी डिस्कस करताना दोन्ही अंपायर. पण आदेश धमाळ शांत डोकं ठेवा, डोकं शांत ठेवा, पट्ट्यात बॉल येणार. ओजी मॅच टाय झाली. अंपायर डिसिजन वॉज सुपर ओव्हर. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर होणार आहे. लवकरात लवकर खेळ चालू करा, वेळेचं बंधन आहे. कमॉन कमॉन, कचरा. कचरा मार, कचरा बॉल डाल. जबरदस्त खेळ, जबरदस्त. आदेश धमाळला विनिंग शॉट खेळण्याची संधी आहे, ती गमावू नये ही मनापासून विनंती, मनापासून विनंती. धमाळांचं नाव सुवर्ण अक्षरात नोंदलं जाईल. डीपीएल सीझन 2 चा विनिंग शॉट आदेश धमाळ. सूरज श्रीवास्तव, स्टार प्लेयर सूरज श्रीवास्तव. धमाळ नोंदवणार का श्रीवास्तव? नितीन धमाळ, जरा शांतता राखा. नितीन धमाळ, नॉइस क्रिएट करतायत ते. नितीन धमाळ, तुम्ही जरा शांतता राखा 2 मिनिटं. अजिबात नको, अजिबात काहीच बोलू नका. शांतता राखा. नितीन शांतता राखा. शेवटचा बॉल, नितीन शांतता राखा. विनिंग शॉट, शेवटचा बॉल. थरारक सामना, दोन्ही संघ आयपीएल सीझन 2 कोण जिंकणार याच्यासाठी चुरस. कोणताही डिस्टर्बन्स नको याची पूर्ण दक्षता घेताना सुमित निगडे. शेवटचा बॉल. सामना जिंकलेला आहे. धमाळ सबको कोलते, धमाळ बोलते, धमाळ बोलते, धमाळ. विनिंग शॉट, विनिंग शॉट, विनिंग शॉट धमाळ. शेवटचा शॉट धमाळ. आदेश धमाळ यांना संघासाठी महत्वपूर्ण खेळी केलेली आहे. प्रशांत भोसले, प्रशांत भोसले. धमाळ, आदेश धमाळ उत्कृष्ट अशी सगळी टीम येऊरला बेटा, येऊरला. खेळी. धमाळ बोलते, सबको बोलते. नाद करती काय? धमाळ बोलते. जबरदस्त खेळ, जबरदस्त खेळ. सीझन 2 चे विनर आहेत डीएसएम टायटन्स. डीएसएम टायटन्स. जबरदस्त, जबरदस्त खेळ, जबरदस्त खेळ. आदेश धमाळ यांच्याकडून फायनल आलेला आहे. रोमांचक मुकाबला, एकदम रोमांचक मुकाबला झालेला या ठिकाणी. जेवढे जबरदस्त प्रशांत भोसले आणि टीम या ठिकाणी जिंकलेली आहे सीझन 2. प्रशांत बियर खोल. ओजी बाबा, ओजी ओजी ओजी, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. वन मॅन आर्मी, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच. थोडस दुःख होत आहे, आपल्याला थोडस दुःख होत आहे. जिंकलेला आहे सामना. धमाळ शेवटचा विनिंग शॉट आदेश धमाळ यांच्या नावावरती डीपीएल सीझन 2. नितीन धमाळ, नितीन अरे रे, फोर मारला रे, नाचच्या बॉलला फोर मारला रे. शेवटच्या बॉलला ती थरारक ओव्हर होती. त्या ओव्हर मध्ये आदेश धमाळ यांनी संयमी खेळी करून अरे रे, फोर मारला, नाचच्या बॉलला फोर मारला रे, बावडीला फोर मारला रे.
शेवटच्या बॉल मध्ये जो थरार झालेला आहे त्या थराराचे आपण सर्व साक्षीदार आहे. DPL सीझन 2 मध्ये जी बॅटिंग आपण या ठिकाणी बघितलेली आहे त्याचं खरंच जी विनिंग टीम आहे दत्तगुरु सेवा मंडळ DPL सीझन 2 टायटन्स प्रशांत भोसले पप्पू सुमित निगडे यांच्याशी टीस करताना खेळ जिंकल्याचा आनंद व्यक्त करताना तुम्ही बघत असाल तर थोडे इमोशनल मुवमेंट ओव्हरचे सूरज श्रीवास्तव थोडेसे इमोशनल झालेले आहेत की थोडासा संघ हारलेला आहे या ठिकाणी आपण हे बघू शकता की हे थोडासा संघ शेवटच्या ओव्हरमध्ये काही कामगिरी नाही करू शकले त्याचा अर्थ नाही पण आपण सेकंड विनर आहात रनर अप आहात हे महत्वाचं. जिंकलो की हारलो हे महत्वाचं नाही आपण लढत कशी दिली हे महत्वाचं आहे. आणि सूरज श्रीवास्तव यांची सांत्वना करताना पूर्ण संघ विनिंग संघ या ठिकाणी आलेला आहे. रिलॅक्स चिल डाऊन हा खेळ आहे हार आणि जीतचा हे होत राहतं एवढा लोड घ्यायचा नाही. एवढा काय लोड घेतो भावा पुढच्या वर्षी पुन्हा तयारीला लागा.